मुद्दा आता कुठेतरी समोर येत आहे. मंत्री प्रताप सरनाईकांनी की जो दहिसरचा टोल नाका आहे तो आता वसई विरारच्या हद्दीमध्ये होण्यात यावा यासाठी पत्र सुद्धा दिलंय. याबाबत नेमकी आपली भूमिका काय आणि वसईच्या स्थानिक भूमिपुत्र संघटना जी आहेत यांनी आपल्याला आता निवेदन पालघर जिल्ह्यामध्ये हा टोल नाका येणार नाही पक्का. राहता राहिला तो वर्सोवाचा जो भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा जागा हायकोर्ट आहे, दोन्ही बाजूला नॅशनल पार्कच्या जागा आहेत. सगळ्यात सेन्सिटिव्ह वन खात्याचा भाग असतो तो नॅशनल पार्क. तर त्या ठिकाणी ही आता प्रताप सरनाईक माझा सहकारीच आहे, पूर्वीपासून त्याच्या मनात ही कोंडी काढण्याचा विचार आहे. परंतु मी त्याला कालच कॅबिनेटच्या बोललो की म्हटलं तुझी काय भूमिका असेल ती मला तू सांग, आपण एकत्र त्याच्यातून बसू आणि विचार करू, त्याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करू. परंतु त्या ठिकाणी वर्साव्याला टोल नाका किंवा वसईला टोल नाका हे होणे नाही, हे मी आज पक्क खात्रीने सांगतो. दोघेही एकाच मंत्रिमंडळामध्ये अरे पत्र म्हणजे त्यांचं पत्र तुम्ही म्हणतात की नाही, मग काय नेमकं व्यवहारही नाही ना ते. आता प्रश्न असे वसईचा टोल नाका म्हणजे मुंबईचा हा वसईला आल्यानंतर मग त्या ठिकाणी ठाण्यातून जाणाऱ्या गाड्या तशाच जातील, मग त्यांना टोल नकोय, त्या गाड्यांचा टोल माफ करणार आहेत का? चांगला आनंद आहे. म्हणजे तेच लॉजिकली होणार नाही, वसईमध्ये होणार नाही. आणि त्या वर्साव्याच्या त्या भाती ती पण अशी उतरण आहे, त्या उतरणीला त्या ठिकाणी गाड्या उभ्या राहू शकतात. आणि दोन्ही बाजूला फॉरेस्टची जागा आहे, आणि फॉरेस्ट नुसतं नाही, नॅशनल पार्क सगळ्यात सेन्सिटिव्ह जर फॉरेस्टचा कुठला भाग असेल तो नॅशनल पार्क असतो. तर ते जे त्याच्या मनामध्ये आहे ना ते लॉजिकली, जरी मनाची इच्छा त्याची वाईट नाहीये, प्रताप सरनाईकाच्या मनामध्ये लोकांची सेवा करण्याचा जरी भाव असेल तरी व्यवहार दृष्टिकोनातून सफल होणार नाही, हे मी सिनियर म्हणून निश्चितपणे सांगतो.